नमस्कार मित्रांनो, चावट गोष्टी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व आपल्या व्हिडिओला लाईक करा। ही गोष्ट म्हणजे माझी आणि माझ्या मावशीची आहे। कसा मला एक चान्स मिळाला आणि मी तिच्यासोबत कामगिरी केली। मला 2 मावशी आणि 3 मामा आहेत। माझी आई सर्वात शेवट, त्यामुळे सर्वांची लाडकी। आता मेन पॉइंटवर येतो। माझा कामगिरीचा प्रसंग झाला चित्रा मावशी संगे। मी 12वीत होतो तेव्हा झाला हा प्रसंग। चित्रा मावशी एक 44-45 वर्षाची बाई, फिगर एक नंबर, तिला 3 मुले, रंगरूपाने ती सावळी पण सुबक व नक्षीदार चेहरा। मला कधी तिचे आकर्षण नव्हते किंवा तिच्याबद्दल मनात विचार पण नव्हता, पण एक रात्री तिच्या संग झोपलो आणि मला माझ्या कामगिरीची जाणीव झाली। हा सगळा बघा दिवाळीत भाऊजीच्या रात्री झाला। 12वी असल्यामुळे मी अभ्यासात मग्न होतो। त्यात IIT ची तयारी, आणि पूर्वी IIT ची एक्झाम 2 स्टेज मध्ये व्हायची, स्क्रीनिंग आणि मिनी एक्झाम। त्यामुळे मी खूप स्ट्रेस मध्ये असायचो। स्क्रीनिंग पुढच्या आठवड्यात असल्यामुळे दिवाळीचे भान नव्हते। पुस्तकाने मी हेच माझे जग। आईने सकाळी सांगितले की मामाच्या घरी भाऊबीजला जाणे आहे। दरवर्षीप्रमाणे सगळे मामा आणि मावशी आणि आम्ही सर्व भावंडे राजू मामाच्या घरी जमलो। रंगत सोहळा सुरू झाला। सगळे खुश होते। फराळ आणि जेवण जोरात चालू होते। अभ्यासमुळे मी उशिरा आलो, तोपर्यंत जेवण झाले होते सगळ्यांचे। मी पण जेवण केले। उशीर झाल्यामुळे सगळ्यांनी मुक्काम करायचे प्लॅन केले। गप्पामध्ये रात्र रंगली। नंतर झोपायची वेळ आली। मामाचा फ्लॅट छोटा होता। बेडरूम आणि हॉल फुल्ल झाले। चित्रा मावशीने हॉल आणि बेडरूमची मधली लॉबी मध्ये तिचे अंथरूण टाकले। हॉल फुल्ल असल्यामुळे मामीने मला मावशी जवळ झोपवले। बरेच मंडळी असल्यामुळे तिने आम्हाला सिंगल रजाई दिली आणि ऍडजस्ट करायला सांगितले। चित्रा मावशी संगे लहानपणी तिच्या खुशीत झोपलो होतो, पण ते दिवस वेगळे होते। मी दमल्यामुळे मला झोपायचे होते आणि मी भिंतीला लावून झोपलो आणि माझा डोळा लागला। थोड्या वेळाने मावशी बाजूला झोपली। भिंतीला लावून असल्यामुळे मला हालचालीला स्कोप नव्हता। थोडी थंडी असल्यामुळे मी सिंगल रजाईमध्ये मावशी मला बिलगू लागली। मला जाग आली। मला काहीतरी मऊ जाणवले। मी डोळे उघडले तर मावशी एकदम मला चिटकून झोपती। तिचे मोठे आंबे माझ्या छातीला लागले होते आणि माझा हात तिच्या कमरेवर होता। मला कूस बदलायची होती। तिला थोडे सरकवले। कूस बदलून जरा बरे वाटले। थोड्या वेळाने मावशी लागली घोरायला। त्याने माझी झोप उडाली। मी परत कूस बदलली आणि चुकून तिच्या आंब्यावर हात ठेवून तिला हलवले व तिचे घोरणे बंद थांबवले। मला जाणवले की तिचा पदर सरकला होता, नुसता ब्लाऊज राहिला होता। मला मजा वाटली। मी परत तिच्या ब्लाऊजवर हात ठेवला। तिच्या आंब्याच्या स्पर्शाने मी रोमांचित झालो। मनात थोडी भीती पण होती। जरा हिंमत करत डाव्या आंब्यावरून उजव्यावर हात सरकवला। आता माझा दांडा पण उसळी घेऊ लागला। खूप महिने झाले होते अभ्यासामुळे दांड्याकडे लक्ष दिले नव्हते, पण जो प्रकार आता मी सुरू केला होता त्याने माझा दांडा एकदमच ताट झाला होता। लॉबीच्या डिम लाईट मध्ये मी औषधे पाहू लागलो होतो। मला राहावले नाही आणि परत तिच्या ब्लाऊजवर हात फिरू लागलो। अचानक मावशीने कूस बदलली। माझा हात तिच्या उजव्या आंब्यावर होता आणि तो एकदम तिच्या आंब्याखाली आला। दुसऱ्या क्षणात माझ्या हातावर तिचा हात आला। रोमांचाने आणि भीती दोन भावनांनी मनात धिंगाणा घातला। आता काय होणार, काय करू? हळूहळू मी तिच्या आंब्यावर दाब घेऊ लागलो। आता माझी हिंमत वाढली आणि मी तिला बिलगलो। जसा तिला बिलगलो, खाली मला तिच्या नितंबाचा स्पर्श होऊ लागला। दांडा एकदम उभा, मला राहवले नाही आणि मी माझा उजवा पाय तिच्या मांडीवर टाकला। दुसऱ्या क्षणात माझी कंबर उचलली आणि तिच्या नितंबावर ठेवली। झोपही झाला त्याने माझ्या अंगात एक जोश संचारला। आता मला कसलेही भान नव्हते की हॉल आणि बेडरूम मध्ये लोक झोपले आहेत। मी कमरेमधून तिच्या नितंबावर जोरात झटका दिला। त्याच वेळी उजवा हाताने तिचे आंबा दाबले आणि मोकळ्या डाव्या हाताने तिची कंबर उचलली। दांडा एकदम मग्न झाला आणि मला एक अनोखी शक्ती संचारित झाल्याचा फील झाला। मावशी एकदम जागी झाली। तिने डोळे उघडले आणि मला जोरात झटका देऊन माझा हात बाजूला केला आणि मला भिंतीकडे ढकलले। ती उठली, पदर सावरला व पायावर साडी ओढली। इकडे तिकडे कानुसा घेतला, माझ्याकडे पाहिले आणि माझ्या कानाखाली लावली। मी बस झालो होतो। मावशीने रजाई अंगावर घेतली आणि पडली परत विरुद्धरीचे तोंड करून। मी घाबरलो। वाटले की उद्या सकाळी समोर आपला दिवाळा निघतो। भिंतीकडे तोंड केले आणि पडलो। झोपलो कसला काय, मी उद्या सकाळी होणाऱ्या गोष्टीची वेळ लागली। बराच वेळ गेला। टेन्शनने मला घाम फुटला। कूस बदलण्याची मला हिंमत झाली नाही। डिम लाईटच्या प्रकाशात मी एकटक भिंतीकडे पाहत राहिलो।
अचानक मावशीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिने मला कूस बदलायला लावली आणि मंद प्रकाशात माझ्याकडे बघू लागली. मी घाबरलो आणि सॉरी बोललो. तिने मला शूश केले. मी जरा चक्रावलो. तिने माझा उजवा हात घेतला आणि तो तिने तिच्या नितंबावर ठेवला आणि मला खाली ढकलली. मी कांगारलो. एकदम तिने माझे डोके तिच्या आंब्यामध्ये ठेवले. तिच्या आंब्यामध्ये प्रवेश करता मला स्वर्गप्राप्तीचा अनुभव झाला. पण मला कुठे माहिती हे तर स्वर्गीय सुखाची सुरुवात आहे. मी क्षणाचा विचार न करता तिच्या ब्लाऊजवर चीप फिरू लागलो. उजव्या हाताने नितंब दाबू लागलो. डाव्या हाताने तिची मखमली कंबर जोरात दाबली. मावशीने हळूच फुंकर दिली. मला वाटू लागले की ती पण कामतूर झाली. मी तिच्या वक्षस्थळाहून तोंड काढले आणि तिच्या कोटांची चुंबन घेण्याचे प्रयत्न केले. पण तिने मला विरोध केला. मी परत प्रयत्न केले. असफल होऊन मी उत्तेजित झालो. थोडा जोर लावले आणि तिला पाठीवरच पाडले. परत चुंबन घ्यायचा प्रयत्न केला तर तिने परत मला मागे ढकलले. मी माझा मोर्चा आता आंब्यावर उडवला. उजवा हात नितंबावरून ब्लाऊजवर ठेवला आणि डावा हाताने कंबर भोवती माझी पकड घट्ट केली. उजव्या मांडीने तिचे पाय पकडले. यावेळी सौम्यपणे तिचे आंबे दाबू लागलो. तिचे ब्लाऊजचे हुक एक हाती काढण्याचा प्रयत्न केला. मावशीने जास्त विरोध न करता तिने अलगदपणे हुक काढले आणि ते आंबे मुक्त झाले. आता मी तिची ब्रावर करून जोरात आंबे मोकळे करून दाबू लागलो. जोर इतका वाढला की तिने मला जोरात भिंतीकडेच ढकलले. ती उठली. परत आजूबाजूचा कानुसा घेतला. रजाई अंगावर हुडली. मी 2 क्षण श्वास घेतला आणि मग माझे मुख तिच्या आंब्यावर लावले आणि आंब्यातले दूध पान करू लागलो. दूध पान नंतर मी माझी शॉर्ट्स काढली आणि ठरवले की आता मावशीच्या चिमणीची सवारी करायची. थोड्या वेळ मी मावशीला आलिंगन देऊन पडून राहिलो. दांडा आधीच उसड्या मारत होता. तो एकदम कडक ताट झाला होता. मावशीला मी आता डाव्या अंगावर केले. तिचा विरोध मावळला होता. हळूच उजव्या हाताने तिची साडी फाडण्याचा प्रयत्न केला. पण परत तिने हात माझा धरला. मी थांबलो. जास्त जबरदस्ती करता एक हाताने आंबा दाबू लागलो आणि माझा दांडा तिच्या नितंबावर रगडू लागलो. आता तर मी अंडरवेअर पण काढली. यावेळी तिच्या खाली परकरमध्ये हात घातला आणि परकर सहज साडीवर ओढली. पुढची हालचाल करत मी माझा दांडा तिच्या पॅन्टीवरून मागच्या चिरीत ठेवला आणि मागून जोरात मिठी मारली. आता मावशी चांगलीच माझ्या पकडमध्ये होती. हळूहळू माझा दांडा मी तिच्या पॅन्टीवर घासू लागलो. आता रगडण्याचा स्पीड वाढला. आता मी माझ्या कमरेने हालचाल करत तिच्या नितंबावर धक्के देऊ लागलो. काय तो फील! एक हाताने आंबा दाबतोय आणि खाली दांड्याने धक्के देतोय. आवाज इतका वाढला की मावशीच्या पॅन्टीवर पाण्याची पिचकारी मारली. क्षणात तिच्या मागचा भाग माझ्या पाण्याने ओली झाली. मावशी आणि मी दोघी मोठ्याने श्वास घेऊ लागलो. थोडा वेळ शांत पडलो. तिने अलगद ओली पॅन्ट काढली, बाजूला सरवून ठेवली. मावशी सरळ झोपली. तिला डोळू लागू लागला. मी पण शांत राहिलो. अवतीभोवतीचा कानोसा घेतला. हळूच हृदय खाली सरकवली आणि तिच्या उघड्या आंब्याचे दर्शन घेतले. मला काय झोप लागत नव्हती. दांडा पण शांत होत होता. लक्षात आले की चिमणीवर चुंबन घ्यायची राहिली की. या विचाराने दांडा उसळी मारू लागला परत. यावेळी मी जरा थांबलो. मावशी परत घोरू लागली. हळूच परत तिची साडी वर करू लागलो. यावेळी पर्याय सोपे होते. साडी कंबरवर आली. हाताने मांडी व चिमणीचा अंदाज घेतला. परत थांबलो. आता तिचे पाय हळूहळू फाकू लागलो. चिमणीवर हात फिरू लागलो. काय ते केसही केस. जंगलमध्ये बोट घातले. ठरवले की डायरेक्ट सवारी करायची. पाय चांगले फाकवले होते. मी उठलो. हॉल आणि बेडरूमच्या दिशेत पाहिले. ऑल क्लिअर. अलगदपणे मी मावशीच्या दोन्ही पायात शिरलो आणि काठी तिच्या चिमणीच्या मार्गावर ठेवली. तिला माझे वजन जाणवले. दमल्यामुळे आणि डोळ्यावरची झोपमुळे तिने प्रतिकार केला नाही. दोन्ही हात माझ्या पाठीवर टाकले. वेळ न लावता मी डाव्या हाताने माझा दांडा तिच्या चिमणीत घुसवला. अद्भुत अनुभव होता तो. पण तो पुढे जात नव्हता. इतक्यात उजवाने डावा पाय माझ्या कमरेवर ठेवला आणि एक जोरात धक्का दिला. आई ग! मावशी वेदनेने कळवली. मी इकडे तिकडे पाहिले. पटकन चुंबन दिले. दुसरा धक्का द्यायच्या आधीच मी लगेच तिच्या दोन्ही मनगट पकडले. माझे तोंड तिच्या तोंडात लॉक केले. दुसरा धक्का. धक्कावर धक्का असे करत मावशीला धक्के देऊ लागलो. जास्त जोरात धक्के न देत मी खूप वेळ धक्के देत होतो. एक वेळ माझे पूर्ण अंग तटरले आणि मी तिच्या चिमणीमध्ये पाण्याची पिचकारी सोडली. मी तिचे मनगट सोडले. लगेचच तिच्या मांगावरून बाजूला सरकून तिच्या मागे लागलो. मावशीमध्ये आता जरी हिलण्या डुलण्याची शक्ती नव्हती. तिचा परकर खाली केला. मावशी व मी जोरात श्वास घेत होतो. त्यात माझा दांडा तर अजूनही तटरलेला होता. मावशीला तिच्या डाव्या अंगावर केलं आणि मागून तिची साडी परकर वर सरकवला. तिच्या मांड्या थोड्या मागे पुढे करत मागून माझा दांडा तिच्या चिमणीवर सेट केला आणि जोरात आत चिमणी घातला.
वेदनेने मावशी आई ग करताच मी उजव्या हाताने तिची तोंड दाबली. करत डावा हात कमरे खालून घालून जोरात तिचे आंबे दाबू लागलो आणि मागून धक्के. शेवटी मी जोर लावून तिच्या निधमाला धक्का दिला. मावशी व मी एकदम हलके झालो. करत दोघी श्वास घेऊ लागलो. मी तिला एक चुंबन दिले आणि दोघी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी नाश्ता केला. माझ्या काल रात्रीचा डोक्यात घोळत होता. माझे लक्ष मावशी काय बोलले तिने आईने मला बाजूला घेतली. आईला बोलली की रोहित फार स्ट्रेस मध्ये आहे, त्याला रिहर्सलची गरज आहे. पुढच्या वीक मध्ये त्याची IITची स्क्रीनिंग आहे, तू त्याला माझ्याकडे पाठव. आईने एक क्षणात होकार दिला. नंतर तिने मला एकट्याला रूम मध्ये बोलवली. माझ्याकडे बघत सनकन माझ्या कानाली दिली. चित्रा मावशी बोलली, रोहित मी समजू शकते यावेळेस स्त्री आकर्षण असते, पण सध्या तुला करिअर महत्वाचे आहे. लक्ष विचलित होऊन चालणार नाही. तू करिअर कर आणि लाईफ मध्ये तुला खूप क्रीडाचे मौके मिळतील, पण क्रीडे चान्स एकदाच. तू माझ्याकडे चल, मी लक्ष देणार जातीपूर्वक की तू फक्त अभ्यास करणार. असे बोलून तिने मला मिठी मारली आणि अशा प्रकारे माझ्या डोक्यातील कामक्रीडेचे भूत मावशीने उतरवले. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या चावड गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा.